प्रश्न, बाईचे थान का दाबतात? उत्तर, हलका दाब दिल्यावर शरीरात साठलेला ताण कमी होतो, त्या भागातील स्नायूंना थोडा आराम मिळतो. रक्तप्रवाह नीट चालू होण्यास मदत होते, म्हणून काही वेळाने आरामदायक वाटतं. प्रश्न, खालून बाहेर निसटत असेल तर? उत्तर, शरीराची स्थिती नीट नसेल तर असे होते. थोडं वाकून किंवा उभं राहून तोल सांभाळला जातो. कपडे किंवा पोझिशन योग्य केली जाते, म्हणून पुन्हा व्यवस्थित बसतं. प्रश्न, तिला वरचा दाब आवडतो का? उत्तर, वरच्या बाजूला हलका दाब दिल्यास स्थिरता मिळते. त्या भागावर नियंत्रण राहण्यास मदत होते. शरीर संतुलित वाटू लागते, म्हणून अनेकांना तो दाब आरामदायक वाटतो. प्रश्न, वरचं सरकलं तर काय करावं? उत्तर, सरकल्यावर लगेच लक्ष दिलं जातं. खालच्या बाजूला थोडा आधार दिला जातो. हाताने किंवा हालचालीने तोल साधला जातो, म्हणून पुन्हा नीट स्थितीत येतं. प्रश्न, तिला उष्ण का जाणवतं? उत्तर, हवा नीट लागत नसल्यामुळे उष्णता जाणवते. शरीराची हालचाल वाढल्याने तापमान वाढतं. घाम येण्याची प्रक्रिया सुरू होते, म्हणून उष्णतेची भावना होते. प्रश्न, मागून सटकत असेल तर काय करावं? उत्तर, मागच्या बाजूचा आधार कमी असल्याने असे होते. थोडा घट्ट आधार दिल्यास समस्या कमी होते. शरीराची पोझिशन बदलली जाते, म्हणून स्थिरता पुन्हा मिळते. प्रश्न, हात लावल्यावर का थरथरते? उत्तर, हात थंड असल्यामुळे गारवा जाणवतो. त्वचेवर अचानक बदल झाल्याने प्रतिक्रिया येते. नसांमधून सिग्नल वेगाने जातात, म्हणून थरथर जाणवू शकते. प्रश्न, तिचं खालील उघड असेल तर? उत्तर, अचानक परिस्थिती बदलल्यामुळे असं होतं. मनात संकोचाची भावना निर्माण होते. स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, म्हणून पटकन सावरून घेतलं जातं. प्रश्न, थोडं जोरात हलवलं तर आवाज का येतो? उत्तर, आतल्या भागातील हालचाल वाढते. हवेमुळे किंवा घर्षणामुळे आवाज होतो. वेग जास्त असल्याने परिणाम जाणवतो, म्हणून हलका आवाज ऐकू येतो. प्रश्न, दोन्हीकडून पकडलं तर काय होतं? उत्तर, दोन्ही बाजूंनी आधार मिळतो. शरीरावर नियंत्रण राहण्यास मदत होते. हालचाल संतुलित होते, म्हणून स्थिरता चांगली राहते. प्रश्न, वर खूप वेळ दाबल्यावर काय होतं? उत्तर, वरच्या भागावर जास्त वेळ दाब राहतो. खालचा भाग तुलनेने मोकळा वाटतो. शरीर आपोआप समतोल साधतं, म्हणून वेगळा अनुभव येतो. प्रश्न, मागून ढकलल्यावर काय होतं? उत्तर, मागच्या बाजूने जोर लागतो. शरीर पुढच्या दिशेने सरकतं. हालचालीची दिशा बदलते, म्हणून पुढे जाण्याची क्रिया होते. प्रश्न, ती अचानक श्वास का वाढवते? उत्तर, शरीरावर ताण अचानक वाढतो. हालचाली वेगाने होत असल्याने श्वास वाढतो. ऑक्सिजनची गरज जास्त भासते, म्हणून श्वसनाचा वेग वाढतो. प्रश्न, बाई गर्म कधी होते?
उत्तर, शरीराची हालचाल वाढल्यावर तापमान आपोआप वाढतं. हवामान, थकवा किंवा भावनिक स्थिती याचा परिणाम होतो. रक्तप्रवाह वेगाने चालू झाल्याने उष्णतेची भावना येते, म्हणून अशा वेळी शरीर गरम झाल्यासारखं वाटतं. प्रश्न, हाताने हलकेच फिरवल्यावर काय होते? उत्तर, हाताच्या स्पर्शामुळे थंडावा जाणवतो. त्वचेवरील संवेदना सक्रिय होतात. मनाला वेगळा अनुभव मिळतो, म्हणून हलका गारवा वाटतो.